नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण एक कारल्याची सुक्की भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत कारले. अशा प्रकारचे कारले घेतलेले आहेत. तुमच्याकडे जी अवेलेबल असतील ते घ्या, कारण आपल्याला हे कापायचेच आहेत. जर भरली कारली बनवायची असली तर छोटी घ्यायची असतात. ती पण मी नंतर दाखवेलच तुम्हाला पुढे. तर मी अशा पद्धतीने त्यांना कापून घेतलं आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये आणि त्याची बिया काढून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये मी जेवढं हवा आहे थोडंसं तेवढं निंबू टाकलेलं आहे. इथे 3 ते 4 कारले यूज केलेत. त्यामध्ये मी अर्ध्यापेक्षा थोडं कमी निंबू टाकलेलं आहे. आता त्यावर मीठ पसरवायचे, जेणेकरून त्याचा कडसरपणा हा निघून जातो. कारण मिठाला पाणी सुटतं ज्यामध्ये कारल्याचा कडवटपणा असतो. तर मिक्स करून घ्यायचे आणि थोडा वेळ पुरतं झाकून ठेवायचे. तर अशा पद्धतीने मी मीठ आणि थोडं लिंबू लावून यांना झाकून ठेवलेलं आहे. तर मंडळी, कडवटपणा घालवायसाठी खारटपणा कारल्यामध्ये टाकावा लागतो. तर इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये अशा प्रकारचे कांदे टाकत आहे आणि त्यांना मी उभे उभे चिरून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे आवडत असतील तशा आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मी. तर तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायची आहे आणि थोडा वेळ होऊ द्यायचे. तर मंडळी, इथे या ठिकाणी आज मला एक म्हण आठवत आहे. माझी आजी नेहमी म्हणायची, कडू झालं कारलं आणि खट्टा समोर हारलं. म्हणजे कारलं कितीही कडू असलं तरी त्यामध्ये थोडीशी खटास ॲड केली तर ती त्याचा कडवटपणा घालवते. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने उभे उभे चिरून घेतलेले कांदे छान परतून घेत आहे मी. बघा, आता छान परतून घ्यायचे आणि कांदे थोडे होत आले की त्यामध्ये आपल्याला जे कारल्यांना पाणी सुटायला ठेवलेलं होतं ते छान धुवून घ्यायचे. बघा, तुम्हाला दाखवते मी. तर मीठ टाकल्यामुळे आणि निंबू टाकल्यामुळे त्याचा कडवटपणा पाण्यामध्ये बदलून गेला आहे. तर ते पाणी टाकून एका स्वच्छ पाण्याने छान धुवून घ्यायचीत कारली आणि नंतर मग हे बघा अशा पद्धतीने पाण्यात टाकलेत आता मी. आणि कांदे थोडे ट्रान्सपरंट झाले की कांद्याबरोबरच होऊ द्यायचे. कांदे जास्त लाल करायचे नाही आहे. बघा, असे थोडे थोडे ब्राऊन झाले, लाईट ब्राऊन, एकदमच लाईट ब्राऊन, तेव्हा आपल्याला त्यामध्ये कारल्याचे तुकडे ॲड करायचे. त्याचं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे अगोदर. आणि लक्षात घ्या, जेवढे कारले आहेत तेवढेच कांदे घ्यायचेत आपल्याला. बघा, अशा पद्धतीने छान मिक्स करून झाकण लावून होऊ द्यायचे कारले शिजतपर्यंत. छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. आणि आता एकदा चेक करून बघायचे. कारले झालेत पण अजून तरी थोडे बाकी आहे. 10% एवढे, 90% झालेले आहेत. तरी पण छान मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. छान छान मिक्स करायचे. खूप गरजेचं आहे या ठिकाणी कारले मिक्स करणं. मंडळी, 2-3 पद्धतीचे कारले असतात. मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पुढे बनवून दाखवणारच आहे. भरली कारली पण येतात. गुजराती भरली कारली वेगळी असतात आणि मराठी भरली कारली वेगळी असतात. आणि ग्रेव्हीची कारली सुद्धा असतात मंडळी. ती पण मी तुम्हाला नंतर नक्की दाखवेल. तर एक वाफ काढून घेतल्यानंतर आपल्याला सुके मसाले ॲड करायचे. यामध्ये जास्त काहीच ॲड करायचं नाही आहे आपल्याला. फक्त कांदा, मिरची, हळद आणि लाल तिखट, मीठ एवढंच. धनेजिरे पावडर वगैरे काही टाकायची नाही आहे. गरम मसाला पण टाकायचा नाही आहे. छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आधी. बघा अशा पद्धतीने. आता ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, जिचा रंग खूप छान येतो. बेडगी मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकतात. हळद टाकलेली आहे या ठिकाणी मी आणि शेवटी मीठ ॲड करत आहे चवीपुरतं. लक्षात घ्या, आधी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे थोडा खारटपणा हा कारल्यामध्ये असतोच कितीही धुतला तरी. त्यामुळे नंतर मीठ टाकताना बेताने टाकायचे. आता सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर शेवटी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी बिना शेंगदाण्याची कारली रेडी आहेत. ज्यांना शेंगदाणे आवडत नाहीत ते असेही खाऊ शकतात. परंतु मी इथे शेवटी शेंगदाणे पण ॲड करणार आहे. तर बघा, छान अशी सुक्की भाजी रेडी आहे कारल्याची. त्यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे ॲड करायचे. त्यामुळे आता एका तव्यावर हा गॅस बंद करायचा आहे कारल्याचा
आणि एका तव्यावर आपल्याला शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि त्यानंतर शेंगदाण्याची सालं काढून प्लस करत करत आपल्याला मिक्सरमध्ये पिसून घ्यायचे, नाहीतर तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा क्रश करून घेऊ शकता शेंगदाणे, जितके तुम्हाला बारीक आवडत असतील तितके. आता अर्धा वाटी एवढे शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये ॲड करत आहे आणि छान मिक्स करून घेते आणि गॅस ऑन करून जस्ट 1 मिनिटपर्यंत परतून घेते. आणि रेडी आहेत आपली कारली खाण्यासाठी मंडळी. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा. थँक्यू.